नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनाने वापरात असलेले डिझेल पंप बदलणे आणि पारंपरिक वीज न पोहोचलेल्या ठिकाणांसाठी पारेषण विरहित सौर पंपासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी कुसुम योजना ही जाहीर केलेली आहे। तर यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाचे पारंपरिक पद्धतीने कृषी पंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात व राज्य शासनाद्वारे सबसिडीपोटी देण्यात येणाऱ्या या अनुदानात बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत या योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे। तर मित्रांनो, यामध्ये जे काही पात्र लाभार्थी शेतकरी असतील तर अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर दिनांक 5/8/2024 रोजी हे SMS आलेले असतील। तर यामध्ये जे काही पात्र लाभार्थी शेतकरी आहे तर अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मेडा महाऊर्जाकडून आपल्या मोबाईलवर आपण जो काही HP पंप निवडलेला आहे 3 HP 5 HP 7.5 HP तर तशा प्रकारचे मेसेज आणि त्यासाठी लागणारा जो काही भरणा आहे त्याचे SMS आपल्या मोबाईलवर आले असतील किंवा नेटवर्क इश्यूमुळे आपल्या मोबाईलवर SMS हे आले सुद्धा नसतील। तर यामध्ये आपल्या अर्जाची निवड झालेली आहे की नाही हे चेक करण्यासाठी मित्रांनो आपल्याला Google Play Storeवरून मेडा बेनिफिशरी हे जे काही ॲप आहे हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। इन्स्टॉल केल्याच्यानंतर आपल्याला येथे काही परमिशन मागितल्या जातील तर आपल्याला येथे नेक्स्ट करीत जायचे आहे। त्यानंतर आपल्याला मित्रांनो आपण जो काही कुसुम सोलार योजनेअंतर्गत नोंदणी करतावेळी जो काही मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर हा जो काही चौकोन दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करून हा जो काही ॲरो दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। तर आपल्या मोबाईलवर OTP हा जर आला तर समजायचे की आपली या अर्जामध्ये ही निवड येथे झालेली आहे। नंतर OTP टाकून आपल्याला व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे इंग्लिश आणि मराठी या भाषा दाखवेल तर आपल्याला आपल्या पसंतीने कोणती एक भाषा येथे निवडून घ्या आणि अर्ज तपशील याच्यावर क्लिक करा। अर्ज तपशीलवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला तेथे जर स्वयं सर्वेक्षण नावाचं ऑप्शन पाहायला मिळत असेल तर आपल्याला सेल्फ सर्वे करून पेमेंटचा भरणा करून आपली कंपनी ही निवडून घ्यायची आहे। तर मित्रांनो मी येथे दुसऱ्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर हा टाकलेला आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर येथे प्रायव्हसी अँड पॉलिसी याच्यावर क्लिक करून या ॲरोवर येथे क्लिक करतो। तर युअर ॲप्लिकेशन इज नॉट शॉर्ट लिस्टेड, लॉग इन विल बी रिझ्यूम सून अशा प्रकारचा मेसेज खाली तेथे दाखवला जात आहे। म्हणजेच आपण जो काही कुसुम सोलार योजनेमध्ये अर्ज केलेला आहे तर या अर्जामध्ये आपली सध्या तरी निवड झालेली नाही। जर मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर जर OTP हा सेंड झाला तर आपली यामध्ये निवड झालेली आहे असे आपण गृहीत धरावे। तर मित्रांनो यामध्ये जे काही पात्र लाभार्थी शेतकरी असतील अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्याची संपूर्ण जिल्ह्याची यादी ही आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळणार आहे आणि त्याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आणि ही जी काही यादी आहे ही यादी आपल्याला एक्सेल फाईलमध्ये पाहायला मिळणार आहे। जर ही यादी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये पाहायची असेल तर आपल्याला Google Play Storeवरून मायक्रोसॉफ्ट एक्सेल नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे तरच ही यादी आपल्या मोबाईलमध्ये ओपन होणार आहे। तर या यादीमध्ये पाठीमागे ज्या शेतकऱ्यांना सोलार मिळालेले आहे किंवा ज्यांनी पेमेंटचा भरणा केलेला आहे अशा शेतकऱ्यांची नावेसुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर यामध्ये आपल्याला SMS सेंड डेट या रकान्यामध्ये आपल्याला तारीख ही पाहिजे आहे की 5/8/2024। तर या 5/8/2024ला मेडा महाऊर्जाकडून त्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर SMS हे सेंड करण्यात आलेले आहे की आपली यामध्ये निवड झालेली आहे म्हणून। यामध्ये आपल्याला SMS सेंड डेट ही चेक करायची आहे की त्या शेतकऱ्याला कोणत्या तारखेला मेडा महाऊर्जाकडून हे SMS पाठवण्यात आलेले आहे। तर या यादीमध्ये जर नाव असेल तर आपण आपला सेल्फ सर्वे करून पेमेंटचा भरणा करून आपली कंपनी ही निवडून घ्यावी।
त्यामध्ये आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा आणि आपला जो काही टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करा.